भारताच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं लीडर ग्रोचा आयपीओ ओपन झालेला आहे. चला आता बघूया पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत, नेगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत आणि लिस्टिंग कितीवर होऊ शकते. चला तर सुरुवात करूया पॉझिटिव्ह गोष्टीपासून. प्रमोटर्स हे चांगले आहेत, यंग आहेत, डायनेमिक आहेत आणि आयआयटीएन्स आहेत. त्यांनी टेक्नॉलॉजीचा यूज करून 2017 मध्ये स्थापन केलेली कंपनी आज भारतीय ब्रोकरिंग इंडस्ट्रीची लीडर बनवलेली आहे. तसंच 26% हिस्सा आज त्यांच्याकडे आहे. म्हणजेच की 26% हिस्सा जर भारताच्या मानानं बघायला गेला तर खूप मोठा आहे. आणि तसंच जे नवीन लोक अकाउंट ओपन करतात त्यामधले 35% लोक हे ग्रोला प्रिपेअर करतात अकाउंट ओपन करण्यासाठी. त्यामुळं कंपनीची ग्रोथ अजूनही कॉन्स्टंट होतच आहे. तसंच कंपनी कॅश रिच आहे, कर्जमुक्त आहे आणि प्रॉफिटेबल सुद्धा आहे. आणि कंपनीकडे बाकीच्या ब्रोकरिंग इंडस्ट्रीपेक्षा अजून एक प्लस पॉइंट आहे, तो म्हणजेच की म्युच्युअल फंडचा. जेव्हा माणूस म्युच्युअल फंड काढतं तेव्हा ते लॉंग टर्म साठी काढतं, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी. त्यामुळे जेव्हा ह्यांचा क्लायंट कोणी होतो तेव्हा तो लॉंग टर्म साठी होतो. म्हणजेच की ह्यांना म्युच्युअल फंड पाहिजे यांच्या ब्रोकरिंग इंडस्ट्रीला सुद्धा फायदा होतोय. चला तर बघूया निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत. निगेटिव्ह गोष्टीमध्ये सेम जे सर्वांसाठीच आहे, मार्केटची कंडिशन. जेव्हा मार्केटची कंडिशन चांगली असते तेव्हा लोक जास्त प्रिपेअर करतात ट्रेडिंगला आणि इन्व्हेस्टिंगला. त्यामुळं ब्रोकरिंग इंडस्ट्रीचा फायदा होतो. पण जेव्हा मार्केटची कंडिशन खराब असते तेव्हा लोक तेवढे ट्रेड करणं आणि इन्व्हेस्ट करणं प्रिपेअर करत नाहीत. त्यामुळे ह्यांना तेव्हा प्रॉफिट कमी होतो. आणि हे सेम आहे सर्वांसाठी. तसंच दुसरी कोणती गोष्ट निगेटिव्ह आहे तर व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन हाय आहे, पण कंपनी ही मार्केट लीडर आहे आणि कॉन्स्टंटली ग्रोथ करते. त्यामुळे ही गोष्ट ऍडजस्टेबल आहे. चला तर बघूया की आता यांची लिस्टिंग कितीवर होऊ शकते. सध्याला ग्रे मार्केट प्रीमियम हे 18% चालू आहे. म्हणजेच की 16% ते 20% आसपास आपल्याला लिस्टिंग गेन बघायला भेटू शकतो. मग नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्या आयपीओ मध्ये अप्लाय करणार का नाही. आणि इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.